राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. मनुष्याला मुक्त होण्यासाठी अतिशय महत्वाचे 4 मार्ग सांगितले लक्षात ठेवा. कर्म मार्गाने मुक्त होऊ शकतो, ज्ञान मार्गाने मुक्त होऊ शकतो, योग मार्गाने मनुष्य मुक्त होऊ शकतो आणि सर्वात शेवटी अतिशय सोपा असतो भक्ती मार्ग. हा मार्ग भक्ती मार्ग बहु सोपा आहे. ते आमचे संत महात्मे सांगतात, कारण बाकीच्या ठिकाणी त्रास आहे. लक्षात ठेवा, कर्म हा अतिशय सूक्ष्म मार्ग आहे बरं. आणि ज्ञानी व्यक्तीचा जर विचार केला ज्ञान मार्ग आहे, तर ज्ञान आलं की लक्षात ठेवा अहंकार पाठी लागतो. मला हे येतंय, मला ते येतंय, माझ्या एवढा कोण हुशार नाही. हे मुद्दा मी सांगायला लागलोय. अहंकार कसा येतो आणि तो अहंकार गेल्यानंतर अहंकार गेला देवाची जागा. जगद्गुरु तुकोबा यांचं हे प्रमाण आहे. किंवा तेच म्हणतात अहंकार त्याशी गर्भवास. किंवा तेच सांगतात नम्र झाला होता त्याने कोंडिल्यानं. अहंकार नसावा. ज्ञान हे नम्रता असणाऱ्या व्यक्तीला शोभतं बरं का. असा कुणी अहंकार करू नये की मी फार शान आहे, मी फार श्रेष्ठ कीर्तनकार आहे किंवा माझ्याकडे खूप ज्ञान आहे. कुणीच समजू नये. नम्रपणे समोरच्याला ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करा. कोणताही तुमच्याकडे जे असणार आहे, मग माध्यम कोणत्याही प्रकारचं असेल. लक्षात ज्ञानाने अहंकार कसा येतो तो पहा. आमच्या गावामध्ये बरं का एक घडलेला मी दृष्टांत तुम्हाला सांगतो. तुमचा त्या वेळेला जन्म सुद्धा नसेल अशा वेळेचा दृष्टांत हा. म्हणजे साधारण 20 वर्षापूर्वीचा हा दृष्टांत. एका गुरुजीचा मुलगा तुम्हाला सांगतो 12वी झाला की गुरुजी काय करतात, त्याला अमेरिकेचा व्हिसा काढून देतात, अमेरिकेमध्ये शिकायला पाहिजे. अगदी 20 वर्षापूर्वी घडलेली सत्य घटना मी तुम्हाला सांगतो. आता नाव वगैरे सांगत नाही, परंतु सत्य घटना. 15 वर्ष ती तिकडे शिकला. तुम्हाला सांगतो त्या काळी गावामध्ये खेडेगावामध्ये काय असतं, खायची बोंबा. गावची प्रगती एवढी नव्हती, काय विशेष अशी काय नव्हती. मग हा 15 वर्षानंतर शिकून जेव्हा आला तेव्हा त्याला एवढा अभिमान एवढा अहंकार झाला होता की माझ्या एवढं ज्ञानी कोणच नाही. मी फॉरेनला जाऊन आलेला माणूस आहे, बाहेर जाऊन आलेला माणूस आहे. येतं का? मी आपलं उदाहरण सांगितलं, दृष्टांतासाठी उदाहरण म्हणून सांगितले. तिथे देशाचं एखाद्या नावच पाहिजे असं काही नाही. बाहेर याचा अर्थ असा आहे की आपला देश सोडून बाहेर गेला की अभिमान वाटतो. म्हणजे हा देश आहे आपला, हा देश आहे हे लक्षात ठेवा. देशाच्या आतमध्ये जो खेळतो त्या ज्ञानाने कधी अहंकार होत नाही. परंतु या देशाच्या बाहेर गेला म्हणून तर फॉरेन म्हणतो. मी आपलं उदाहरण म्हणून सांगितलं. आमचं पिलीव सोडून दुसऱ्या गावामध्ये समजा, आणि मी आमकीकडे जाऊन आलोय. विचार मला काय विचार 15 वर्षानंतर आल्यानंतर. जुना दृष्टांत. अब तुम्हाला सांगतो हे इंग्लिशमध्ये शिकून आल्यामुळं लोक एका प्रश्नातच गप करायचो, जी भेटत त्याला. मी फॉरेन रिटर्न आहे, विचारा मला काय विचार. गावची लोक अडाणी म्हणायचे त्याला काय विचारायचं, काय विचारायचं. त्यामध्ये ग्रामपंचायतीची सभा होती आणि गावची सभा असल्यामुळं गावातील सर्व लोकांना बोलवलं. जे जे आमच्या दृष्टीनं ज्ञाती लोक होते त्या प्रत्येकाने
आपलं 2-2 मिनिट 3-3 मिनिट भाषण केलं. परंतु एक जणांनी आमच्या गुरुजीचा मुलगा फॉरेन रिटर्न सारखा म्हणतोय, राव ते गावाला तिने सगळं गप केलंय. ज्याला त्याला म्हणतंय मी फॉरेन रिटर्न आहे, विचारा मला काय विचार. त्याला बोलावं म्हणजे भाषणाला काय नाही, भाषण वगैरे व्यवस्थित केलं. तुम्हाला सांगतो, माहिती वगैरे सांगितल्यानंतर ऐकलंय गावानी, टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्याचा परिणाम असा झाला, मान जरा ताट झाली गाडी. टाळ्या वाजवू नका म्हणला, फॉरेन रिटर्न आहे म्हणला, काय विचारायचं ते विचार. तर गावातली लोक म्हणली ह्याचा एवढा त्रास झालाय म्हणजे सगळ्याजवळ जाते आणि विचारा मला काय विचारायचं. भेटल त्याला म्हणाय, विचारा मला काय विचार. गपची बस, काय विचारायचं. तुम्हाला सांगतो, त्या सभेमध्ये त्यांनी चॅलेंज दिलं ना पूर्णपणे. त्या सभेमध्ये चॅलेंज दिल्यानंतर तुमच्या माझ्यासारखा माळकरी माणूस, वृद्ध माणूस पाठीमागच्या कोपऱ्यात ऐ मला विचारायचंय, कपडे बिपडे मळे. सत्य सांगतो बरं काही घटना. बोलवलं त्याला पुढं, या म्हणले, बोल म्हणले, लांबच उभा राहा, अंगाचा वास येतो. आता वारकरीच्या अंगाचा कुठं वास येत असतो. विचार म्हणला, काय विचारायचं ते फार तुऱ्यावर. इतका अभिमानाने पेटलेला होता. सदैव मी हा दृष्टांत कीर्तनात सांगतो बरं का, लक्षात ठेवा. मुद्दाम आता युट्यूब माध्यम मिळालंय, त्याच्यामुळं जेवढं जेवढं माझ्याकडे आहे तेवढं मी सर्वांना देणार आहे. तसं म्हटल्यानंतर एक म्हणला माझा प्रश्न आहे, अडचण आहे, विचार म्हणले, विचारू का म्हणून काय विचार. विचार म्हणले, तुला काय विचार आहे बघा. त्यानं प्रश्न लय भारी विचार. प्रश्न काय विचारला ते बघा. टप्प म्हणला, टाळी वाजवून म्हणला, गुळगुळ 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 बक बॅ. बघायला लागला असं तुम्हाला सांगतो. काय काय म्हणले, पुन्हा विचार जरा. काय म्हणले, कळलं नाही का? नाही म्हणले, पुन्हा विचार जरा. म्हणला टप, गुळगुळ 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 बक बॅ. डोक्याला हातच लागतो. म्हणला एवढं शिकलो फुकट, टप गुळगुळ 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 बक आणि बॅ. काय हालं नाही म्हणला. हे म्हणला काहीतरी विचारतो म्हणला, माझा प्रश्न आहे. टप गुळगुळ 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 बक बॅ म्हणजे काय. खाणं आहे तुम्हाला सांगतो. हुर्रे हुर्रे लोक करायला लागल्यानंतर त्याचा पारा अगदी 100च्या पुढे गेला ना. नाही म्हणजे मला नाही येत म्हणल्यानंतर गाव लागला हसायला. म्हणले अशीच झिरवली पाहिजे म्हणले, लय ह्याला म्हणले अभिमान आहे. पण ती शिकून आलेलं बी ती काय कमी नव्हतं बरं का, लक्षात ठेवा. त्यानं म्हणला की तुझा प्रश्न नाही म्हणला. ती म्हणला तुला येत नाही म्हणून सांग. मला येत नाही म्हणला, सांगा म्हणला तुम्ही. तो उत्तर सांगायला त्याचं काय म्हणला, आमच्या घराच्या पाठीमाग
ती घराच्या पाठीमागं वगैरे काय सांगून म्हणला ती टप बुळबुळ 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 बघ चा अर्थ सांग ऐकून तर घे की म्हणला. हा घराच्या पाठीमागं म्हणला बेलाचं झाड आहे म्हणला. त्या बेलाच्या झाडाला म्हणला आले ती फळं आणि रात्री मी झोपलो होतो ना त्यावेळेला स्थिती ती बेलाचं फळ टप्प दुरणं म्हणला माझ्या घरावर पडलं. माझ्या घरावर आहे पत्रा ती पडलं टप्प करून पत्र्यावर बुळबुळ 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 करत गेलं म्हणजे गडगडत गेलं पुढं. त्या पत्र्याच्या खाली बरोबर बांधलेली होती आमच्या घरची शिळी. त्या शिळीच्या बरोबर पडलं पेटात बदाक दुरणा बक्क म्हणला. ती बक्क दुरणा पडल्या पडल्या शिळीनं केलं म्हणला बॅ हसायला लागली. नतमस्तक झाला. खूप अभिमान झाला होता म्हणला मला. तुम्ही सांगितलं म्हणला बेलाचं फळ हे त्याचं उत्तर अगदी व्यवस्थित स्पष्टीकरण करून सांगितलं. तसं असं समजायचं नाही. आणि वारकऱ्याचा नाद तर कुणी करायचं आलं का. आयुष्यात कुणी वारकरी कीर्तनकार गायनाचार्य मृदंगमणी यांचा नाद कुणी करायचा नाही. कारण हे परमार्थातले ज्ञानी संसारातल्या ज्ञानाला कधी पाणी पाजतील सांगता येत नाही. पण चुकीचं नाहीत बरं का. गटरातलं पाणी पाजणार नाहीत लक्षात ठेवा. ज्यांनी जीवन सुधरेल असंच जीवन ते पाजतील. असंच जीवन पाजतील म्हणजे पाणी पाजतील. पाणी नवे 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 अमृत पाजतील लक्षात ठेवा. अमृत नव्हे त्याच्या वरचाही सांगतोय ब्रह्मरस काळा पाजतील की जेणेकरून तुम्ही बुद्धिमत्ताजी चकारलेले अभिमानानं भयकलेले काम क्रोधाधिक विकारांनी भयकलेले जाग्यावर आणतील. असे आमचे वारकरी संप्रदायातले हे जादूगर आहेत बरं का लक्षात ठेवा. कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य हे सगळे जादूगर लोक. आवर्जून मुद्दाम सांगितलं जे शेतकऱ्यांना याला वारकऱ्यांना आमच्या बावळट समजतात बुळवट समजतात त्यांच्यासाठी मुद्दाम हा वृत्तांत हे सांगितलं. रामकृष्ण हरी विठ्ठल कृष्ण.